आज आपण जगातली सगळ्यात सोपी, चविष्ट, चमचमीत अशा पावभाजीची रेसिपी बघणार आहोत. घरात कुठली पार्टी असू द्या, कोणाचा बर्थडे असू द्या, झटपट होणारा पावभाजीचा बेत हा उत्तम असा पर्याय आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे सर्व भाज्या मी हे कट करून घेतलेल्या आहेत. फ्लॉवर, बटाटा, सिमला मिरची प्रत्येकी 2 वाट्या आहेत. बीट आणि वाटाणा मी प्रत्येकी 1-1 वाट्या घेतलेले आहे. आता ही पावभाजी आपल्याला झटपट बनवायची आहे, त्यामुळे ती आपण कुकरमध्येच बनवणार आहोत. सर्व भाज्या मी स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत आणि त्या आता आपण कुकरला शिजवून घेणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पावभाजीला कलर सुरेख येण्यासाठी आपल्याला बीट आवर्जून घालायचं आहे. त्यामुळे पावभाजीला कलर सुरेख तर येईलच आणि चवीला देखील ती अप्रतिम अशी लागते. आता सर्व भाज्या बुडतील इतपत आपल्याला पाण्यात थोडंसं घालायचं आहे. थोडीशी मी इथे हळदसुद्धा घातलेली आहे. तर जवळ-जवळ 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये आपल्याला हे सर्व भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत. आता भाजीला तडका देण्यासाठी 3 मोठे टोमॅटो, 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, आलं लसणाची पेस्ट आणि वाटाणे घेतलेले आहेत. आता इथे आपला कुकरही थंड झालेला आहे आणि सर्व भाज्या आपल्या मस्त अशा मऊसूत शिजून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता, भाजीला कलर देखील किती सुरेख आलेला आहे. आपण इथे कुठलाच आर्टिफिशियल कलर असा टाकलेला नाही. बीट घातल्यामुळे आपल्या भाजीला कलर अतिशय सुंदर आलेला आहे. आता एखाद्या मॅशरच्या साहाय्याने आपण सर्व भाज्या ह्या छान अशा मॅश करून घेणार आहोत. सर्व भाज्या ह्या मस्त मऊसूत शिजल्यामुळे मी जवळ-जवळ 2 ते 3 मिनिटं मॅश करून घेतलेला आहे. आता आपण भाजीला तडका देणार आहोत. त्यासाठी मी 2 चमचे बटर आणि 2 पळी तेल घातलेलं आहे. तेल आणि बटर गरम झाल्यावर त्याच्यात आपल्याला चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा मस्त सोनेरी रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा परतल्यानंतर फोडणीमध्ये आपल्याला वाटाणे आणि आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. आलं लसणाची पेस्ट सुद्धा आपल्याला कांद्यामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे. ते परतल्यानंतर आपल्याला चिरलेले टोमॅटो घालायचे आहेत. तर टोमॅटो सुद्धा आपल्याला मस्त मऊ होईपर्यंत छान असे शिजवून घ्यायचे आहेत. जवळ-जवळ 3 ते 4 मिनिटं हे टोमॅटो आपल्याला परतून घ्यायचे आहेत. एकदा का टोमॅटो मऊ झाले, की त्याच्यात आपल्याला सर्व मसाले घालायचे आहेत. मसाल्यांमध्ये मी काश्मीरी लाल मिरची पावडर, धना पावडर, गरम मसाला, पावभाजी मसाला आणि थोडीशी हळद घातलेली आहे. मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करून घेऊ शकता. आता हे सर्व मसाले आपण या फोडणीमध्ये परतून घेणार आहोत. आता हे मसाले किंवा ही जी फोडणी आहे ती खाली लागू नये किंवा करपू नये, त्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. मी इथे भाज्यांचंच पाणी इथं घातलेलं आहे. आता जवळ-जवळ 3 ते 4 मिनिटं या मसाल्याला तेल सुटेपर्यंत ही फोडणी आपल्याला छान शिजून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता 3 ते 4 मिनिटानंतर हे मसाले आपले छान असे शिजलेले आहेत आणि छान अशी तरी पण वरती आलेली आहे. आता ही जी फोडणी आहे किंवा हा जो तडका आहे, तो तडका आपण मॅश केलेल्या भाज्यांमध्ये घालून घेणार आहोत. मस्त मसाल्याचा घमघमाट सर्व घरांमध्ये पसरलेला आहे. आता या भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. इथे मी 1 ते 1.5 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ टाकल्यानंतर संपूर्ण भाजी आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. आता जवळ-जवळ 15 ते 20 मिनिटं ही भाजी आपल्याला लो फ्लेमवर छान अशी शिजवून घ्यायची आहे. 15 मिनिटानंतर आपण बघितलं तर आपली भाजी छान अशी मस्त शिजून तयार झालेली आहे. तुम्ही भाजीचं टेक्स्चर देखील बघू शकता. भाजीला कलर देखील किती सुरेख आलेला आहे. मस्त भाजी आपली इथे तयार झालेली आहे. आता भाजीसोबत खाण्यासाठी मी इथे पाव भाजून घेत आहेत. आता मी इथे एक तवा ठेवलेला आहे आणि त्या तव्यावर मी 2 चमचे बटर टाकून घेतलेला आहे. शक्यतो तुम्ही पाव हे बटर टाकूनच भाजून घ्या. कारण काय ते भाजीसोबत खाताना चवीला तर खूप छान लागतात आणि भाजीची चव दुपटीने वाढते. आता मी इथे पुन्हा बटर टाकून घेतलेलं आहे. कारण काय हे पाव जे आहेत ते आपल्याला दोन्ही बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. मस्त पावसुद्धा आपले कुरकुरीत इथे तयार झालेले आहेत. घरात कोणतीही छोटी-मोठी पार्टी असली किंवा अचानक कोणते पाहुणे जरी आले, तरी झटपट होणारा उत्तम असा पर्याय तो म्हणजे पावभाजीचा बेत. आणि आता हिवाळ्याचे दिवससुद्धा चालू आहेत आणि या हिवाळ्यामध्ये मस्त भरपूर प्रमाणात ताज्या-ताज्या भाज्यासुद्धा मिळायला सुरुवात झालेली आहे. तेव्हा या हिवाळ्यामध्ये हिवाळा संपण्याच्या आधीच तुम्ही मस्त ह्या ताज्या-ताज्या भाज्यांचा स्वाद नक्की घ्या आणि हा पावभाजीचा बेत घरी नक्की ट्राय करून बघा. आणि रेसिपी आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका.